आम्ही आमच्या घरात बिलकुलच पाम तेल यूज करत नाही, अशी लोक जी बोलतात ना, गैरसमज आहे त्यांचा. 2 मिनिटात सांग. तुम्ही बाहेरनं ज्या ज्या गोष्टी घरात आणता ना, त्या सगळ्या गोष्टींमध्ये पाम तेल आहे. समजा तुम्ही बाहेरनं वडापाव आणले, वडापाव पाम तेलात तळलेला असतात. समोसे असतात, समोसे पाम तेलात तळलेले असतात. दुसरी, तुम्ही बाहेर चिप्स खाता, 5 रुपयाचे पॅकेट्स खाता, त्या सगळ्या गोष्टीत ना पाम तेलात तळलेल्या असतात. त्याच्यानंतर ना आईस्क्रीम खाता ना तुम्ही, तर सगळे आईस्क्रीम पाम तेलापासून बनवले जातात. त्याच्यानंतर ना तुम्ही डेअरी मिल्क खाता, डेअरी मिल्कमध्ये सुद्धा व्हेजिटेबल फॅट्स म्हणजे पाम तेल यूज केला जातो, त्याचा कडकपणा बनवून राहावा म्हणून. ज्या ज्या गोष्टी बाहेर राहतात ना, बिस्किटमध्ये पाम तेल यूज केलं जातं. मैदा असेल, बिस्किटमध्ये मैदा आणि पाम तेल, सगळ्या बिस्किटमध्ये पाम तेल आहे. बिस्किट तर सगळ्यात भंगार खायला, बिलकुल पोरांना तुमच्या बिस्किट देत जाऊ नका, चिप्स देत जाऊ नका. सगळ्या या गोष्टींमध्ये पाम तेल आहे. आणि पाम तेलने काय होतं माहिती आहे का? पाम तेलमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते आणि त्या सॅच्युरेटेड फॅटमुळे तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याच्या नंतर ब्लॉकेज झालं की अटॅक. आणि सरकारने खुलेआम परमिशन दिली पाम तेल यूज करायला. जेवढे प्रोडक्ट कमी किमतीचे ना, तेवढे कमी म्हणजे लो क्वालिटी इन्ग्रेडियंट वापरलेले असतात. आता तो ब्रँड पण वापरायला लागले. हल्दीरामचे कुठलेही स्नॅक्स घ्या, सगळ्यात पाम तेल आहे. बालाजी म्हणा, बालाजीचं कुठलं स्नॅक्स घ्या, सगळ्यात पाम तेल आहे. लेज, सगळ्यात पाम तेल आहे. कुरकुरेच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये पाम तेल आहे. हल्दीराम पण वापरते, हल्दीरामच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये पाम तेल आहे. विचार करा, विचार करून डोकं फिरेल तुमचं. म्हणजे सरकार काही करू शकत नाही याच्यावरती. सरकारला ऍट द एंड पैसे मिळायचे मतलब, तुमच्या जीवाशी मतलब नाही सरकारला. ह्या देशात तुमच्या जीवाची व्हॅल्यू 0 आहे. तुम्ही काय खाता हे सरकारला काही घेणं देणं नाही. तुम्ही ज्या ज्या गोष्टी विकत घेता ना, त्याचे इन्ग्रेडियंट वाचायला शिका. ज्या गोष्टीमध्ये पाम तेलचा यूज असतील ना, ती गोष्ट खायची आजपासून बंद करा.